कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। 2 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबई गोवा महामार्गालगत भोसते घाटामध्ये एक मृतदेह आढळला। महत्त्वाचं म्हणजे सावंतवाडीतील एका योगेश आर्या नामक तरुणाच्या स्वप्नामध्ये हे आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्याच्या स्वप्नात आल्याप्रमाणेच त्या दुर्गम डोंगराळ ठिकाणी मृतदेह आढळला। या घटनेने कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। या घटनेचा आज स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेडमध्ये येऊन माहिती घेतली। जबाब घेतल्यानंतर योगेश आर्या या व्यक्तीला पोलिसांनी सोडून दिले। मात्र आज योगेश आर्या या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात ठेवले आहे। खेड पोलीस ठाण्यात स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे। तर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे स्वतः त्या घटनास्थळी जाऊन भेट देखील घेतली। यावेळी श्वान पथक, असंख्य जिल्ह्यातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते।